नमस्कार मंडळी, कसे आहात? आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते, पण ज्यांनी शॉर्ट्स पाहिले थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आपण आता या व्हिडिओची सुरुवात करूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर, कारण तुम्हाला भरपूर नवीन असे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि अमेरिकेत तुम्हाला इंटरेस्ट असेल, इथे कसं आहे, काय चाललेलं असतं ह्या गोष्टी बघण्यात, तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आपण हा जो व्हिडिओ पाहणार आहोत याच्यामध्ये जरा बेसिक आहे, थोडा वेगळा. का हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते? कारण ह्याचं आहे की इथे हा एक बेसिक प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपण मिक्सर ग्राइंडर शोधायला जातो तेव्हा अमेरिकेमध्ये बऱ्याचदा तुम्हाला स्मूदी मिक्सर्स किंवा ब्लेंडर्स मिळतात. ट्रेडिशनल खाणं असतं, इंडियन फूड असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला चटण्या बनवाव्या लागतात, आलं लसूण पेस्ट असते, तांदूळ, उडद डाळ किंवा बाकीच्या डाळी जे असतात, मसाले असतात, हे सगळं वाटण्यासाठी एक मजबूत ग्राइंडर जो आपल्या इंडियामध्ये आपल्याला सहज मिळतो, इथे मिळतो की नाही हा आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. आणि की मी प्रीथीचा मिक्सर इथे वापरत होते, जो इथे अवेलेबल आहे. इवन इंडियामध्ये सुद्धा तो मिळतो. तर इथे जनरली जे वॉट लागतो ते 110 वॉटचे मिक्सर इथे कनेक्शन आहेत, त्याच्यामुळे 110 वॉट इथे चालतो. आणि इंडियामध्ये आय थिंक 220 वॉटेड असे मिक्सर्स आहेत, तेच फक्त इथे चालतात. की हा मिक्सर माझ्याकडे होता आणि तो ॲक्च्युली मी वापरते, पण त्याच्या पाती किंवा काही ना काही इश्यू होतात, तर खूप इझिली अवेलेबल नाही आहे. आपण इथे जाऊन रिपेअर करू शकतो काही गोष्टी. पण बरेच दिवस झाले मला एक नवीन मिक्सर हवा होता आणि मी खूप दिवस शोधत होते की मला मिक्सर हवा आहे, बट सगळे ब्लेंडर होते. आणि ते तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला तरी तुम्हाला ब्लेंडर्सच मिळतील. बेसिकली स्मूदीजसाठी जे असतात तेच ब्लेंडर इथे मिळतात, किंवा कुकी डो किंवा पास्ता डो मिक्स असतो तसे ब्लेंडर्स होते. पण मिक्सर ॲज सच आपल्या रिक्वायरमेंटच्या अनुसार मिळणारा खूप कठीण वाटला मला. आणि फायनली माझ्या हस्बंडने खूप रिसर्च केल्यानंतर एक छान मिक्सर मला मिळाला आहे, तर तो आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर तो मिक्सर आहे एक खूप चांगली कंपनी, आणि ह्याचा बॅकग्राऊंड असा आहे या मिक्सरचा, जो मलाही फार इंटरेस्टिंग वाटला, तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. हा जो मिक्सर आहे ना, तो इंडियन शेफ्स आणि अमेरिकेतले जे शेफ्स आहे यांनी मिळून ही टेक्नॉलॉजीवर काम केलेलं आहे या मिक्सरवर. आणि हा मिक्सर तयार केला आहे स्पेसिफिकली जे बाहेर राहणारे इंडियन्स आहेत, ज्यांना ह्या फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या, त्यांच्यासाठी हा मिक्सर आलेला आहे. आणि हा आय थिंक इंडियामध्ये सुद्धा आता अवेलेबल असेल. सो तुम्ही साईटवर सुद्धा ऑनलाईन पण बघू शकता, आणि इथे भरपूर दुकानांमध्ये आलेला आहे हा मिक्सर. तर जर तुम्ही US मध्ये राहत असाल तर दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. तर तुम्ही हा मिक्सर ट्राय करू शकता. अपार्ट फ्रॉम प्रीथी सगळ्यांनाच माहिती आहे, खूप कॉमन झाला आहे, पण हा हॅमिल्टन बीटचा मिक्सर तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे याचा डेमो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा नवीन मिक्सर माझा इथे आलेला आहे असा, आणि याला आता आपण अनबॉक्स करूया. सगळ्यात मजेशीर मला इथे दिसलं आहे की इथे ॲक्च्युली या तुम्ही इथे बघता की ज्युसर मिक्सर ग्राइंडर असं हिंदीमध्ये आपल्या मराठीमध्ये सुद्धा इथे लिहिलेलं आहे. तर ते बघूनच मला फार छान वाटलं. आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपले जे पदार्थ आहेत ह्याचं सगळं इथे दाखवलेलं आहे. आणि दुकानामध्ये हे सगळं बघताना मला खूप छान वाटलं की आपल्या भारतातल्या वस्तू सुद्धा इथे आहेत विकायला. आणि ॲक्च्युली कन्सिडर केलंय आपल्या इंडियन फूडला, आणि इथे नीड आहे, रिक्वायरमेंट भासली आहे लोकांना घेण्यासाठी, म्हणून हे प्रोडक्ट लॉन्च झालंय. तर चला आता आपण ओपन करून पाहूया. सहज पिक्चरमधून तर मला इथे 3 भांडी दिसतात आहे, बघूया आपण. सो बॉक्स ओपन केल्यावर हे असं दिसतंय. आणि मी तुम्हाला आधी सांगायचं विसरले की ह्याची जे ॲमेझॉनवर मी हा मिक्सर पाहिला होता असाच रिसर्च करताना, तेव्हा कुणाल कपूर आहे हे शेफ यांनी हा मिक्सरसुद्धा रेकमेंड केलेला आहे. छान असं रेसिपी बुक आहे बाय शेफ कुणाल कपूर. त्याच्यानंतर हे एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आलं आहे, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत, पार्ट्स आणि फीचर्स कसे असेंबल करायचे हे सुद्धा या मॅन्युअलमध्ये आहे.
याच्यानंतर आता आपण पाहूया की कुठली कुठली भांडी आली आहेत. झाकणं दिसतात ह्याच्यामध्ये, 3 झाकण. ओके, सो लेट्स सी. हे फर्स्ट भांडं आहे. ह्याचं असं आहे की हे पूर्ण जो मिक्सर आहे ना हा स्टेनलेस स्टीलचा आहे. म्हणजे युजली आपण पाती वगैरे कधी कधी बाहेर बघतो, तर ह्या कधी कधी ब्लेड्स ह्याच्या असतात, प्लास्टिकच्या असतात, पण हे सगळं स्टेनलेस स्टील आहे. आणि खाली पण तुम्ही असं पाहू शकता ह्याचं. तर हे सगळ्यात छोटं भांडं दिसतंय मला, काढून बघते. मी अनबॉक्स केलाय आणि याच्यामध्ये हे जो आहे हा बेस आहे. त्याच्यानंतर हे मोठं भांडं इथे मिळालंय आपल्याला. हे सगळ्यात छोटं लहान भांडं आहे जे चटणी, आलं लसूण पेस्ट वगैरे बारीक काय दळायचं असेल तर आपण दळू शकतो. आणि हे मीडियम साईजचं भांडं आहे. सो हे 1 लिटरचं आहे. हे 0.5 लिटरचं आहे. आणि हे आहे 1.5 लिटरचं. आता आपण पाहूया की ह्याला, मी पण फर्स्ट टाइम यूज करते तर मलाही माहीत नाही आहे, पण लेट्स ट्राय. तर हे भांडं हे जे सेक्शन आहे हे असं आहे. हा डिफरन्स आहे जो आपल्या असं पाती असतात जनरली प्रीतीच्या मिक्सरमध्ये, तर ह्याच्यामध्ये असं गोल राऊंड सर्कल आयला अटॅचमेंट आहे. तर याच्यावर आपण हा जो ॲरो दिसतोय हा असा प्लेस करायचा असा, आणि हे इथे फिरवायचं म्हणजे हा लॉक होतो. तर हे असं इथे बसलं आणि हे ह्याचं झाकण आहे. तर झाकण लावायची पण याच्यामध्ये एक डिफरंट मेथड आहे. तर हे जे आहे आउटलेट इथे दिसत आहे त्याच्यामध्ये हा आपला असा झाकण दाबायचं व्यवस्थित आणि हे दोन्ही साईडनी ह्याला बंद करायचं आणि जस्ट सोडून द्यायचं, मग त्याचं काम ते करत राहतं. याच्यामध्ये भरपूर असे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. जसं तर आपल्याला मीडियम पेस्ट करायची असेल, खूप फाईन पेस्ट करायची असेल, किंवा पार्शल किंवा सगळं पूर्ण करून आपल्याला सोडून द्यायचं तर ह्या मोड्समध्ये आपण सिलेक्ट करून ठेवू शकतो आणि ते त्याचं काम करतं. मग ह्याच्यामध्ये पण व्हेरिएशन जसं आपल्या प्रीतीच्या किंवा नॉर्मल मिक्सरमध्ये 3 मोड असतात, 0, 1, 2 आणि 3 पर्यंत. तर 3 मॅक्सिमम असतं. तर याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात तुम्ही जे ग्राइंडिंग आहे ते करू शकता. तर 10 पर्यंत अगदी ते जातं. तर आपल्याला जितकं हार्ड पाहिजे म्हणजे जितकं फाईन कोर्स करायचं तर त्या हिशोबाने तुम्ही हे बटन नंबरवर ठेवू शकता. त्याच्यानंतर खूप पाणी घालून केलेलं असेल तर वेट आणि हार्ड, म्हणजे इथे जे काही ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतात आहेत ते ह्या फीचर्स आहेत ह्या मिक्सरमध्ये. ट्रायलसाठी बघूया की मी एक डाळ भिजत घातली होती वाटाण्याची, तर ती ह्याच्यामध्ये ग्राइंड होते का आपण पाहूया. आता आपण आता आपण डेमो करूया. तर इथे हे पुश स्टार्ट बटन आहे इकडे, तर हे दाबलं की असं मिक्सर चालू. मॅन्युअल सेटिंग आणि सो हे मॅन्युअल आहे इकडे आणि हे प्रीसेट आहे. तर हे प्रीसेट का नाही चालत आहे? ओ, ह्याच्या मागे आहे. सो हे सगळे जे आपल्याला दिसतात, लेट्स सी. ओके, सो इथे हे जे ऑप्शन्स आहेत हे ऍक्च्युली आपल्याला ह्या स्टिकर होतं त्याच्यावर, आणि आता हे ऍक्च्युली आहे. आणि आपण आपल्याला इथे जे ॲरो दिसतात ते असे आपण इथे सिलेक्ट करू शकतो. सो आता आपण मॅन्युअल मोड सिलेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअल मोडमध्ये आपण डायरेक्टली हे स्टार्ट स्टॉप करू शकतो. आपल्याला किती मिनिटं हवं असेल तर ते आपण स्टार्ट स्टॉप करू शकतो, किंवा आपण हे जे बटन दाबलं तर आपल्याला हवं तितका वेळ आपण हे पल्स मोड दाबून मॅन्युअली हे करू शकतो. किंवा जर प्री सेट करायचं असेल तर सपोज ड्राय काय आपल्याला शेंगदाणे कुटायचे असतील तर आपण
हे असं प्रीसेट मोड मध्ये जाऊन ते सिलेक्ट करून कोर्स सिलेक्ट केलाय मी. आता इथे जो हा टाइम दिसतोय ना, ऍक्च्युली प्रीसेट मोड मध्ये ऑलरेडी हा टाइम दिलेला आहे त्यांनी. तर एवढा वेळ म्हणजे 35-36 सेकंड साठी हा चालत राहील. आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे तर आपण एक्स्ट्रा टाइम घेऊ शकतो. आणि तसंच इथे वेट हार्ड कोर्स करायचं असेल तर 30 सेकंड्स, 15 सेकंड, सूप साठी 4 मिनिटं. तर हे असे टाइम्स ऑलरेडी ह्याच्यामध्ये सेट केलेले आहेत, तर ते आपण यूज करू शकतो. आणि ज्यांना हे टाइम्स सॅटिस्फॅक्शन नसेल त्यांनी सरळ मॅन्युअल मोडवर जाऊन पल्स किंवा स्टार्ट बटन दाबलं तरी ते ग्राइंडिंग होऊ शकते. करूया. प्रीसेट मध्ये ट्राय करणार आहे. मला फाईन पाहिजे, तर फाईन. आणि हे आहे वेट हार्ड आहे ॲक्च्युली, सो वेट हार्ड करूया. आपण वेट सॉफ्ट आणि फाईन मोडवर ठेवला इकडे, तुम्ही पाहू शकता हे. आणि ह्याला मी जे स्टार्ट केलं तर 1.5 मिनिटापर्यंत हो. ॲक्च्युअली डोसा बॅटर साठी खूप चांगलं आहे. आणि जसे मला फाईन पेस्ट पाहिजे होती तशीच आहे. सो वी आर गुड. Substantial in some cases. I took ingredients of dollars, as you know, from China. 1%, but that's being generous because many things are 50, 60, 70, 80.